तुकाराम 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 अख्ख्या भारतातल्या प्रत्येक घराघरावर हर घर तिरंगा घर घर तिरंगा सगळ्यांनी तिरंगा फडकवला, सगळ्यांनी भारत माता की जय म्हणून घोषणा दिल्या. पण मला वाटतं भारत माताचा तिरंगा जर या तिन्ही लोकांमध्ये ब्रह्मांडामध्ये फडकवत ठेवायचा असेल ना, तर त्यासाठी भारतीय संस्कृती घरामध्ये जिवंत राहणं आणि ती टिकणं ही सगळ्यात महत्त्वाची काळाची गरज आहे. ते तुम्ही टिकवाल, कारण त्याचं कारण असं आहे दादा, आम्ही बोलताना बोलतो, तुम्ही ऐकताना ऐकता. आपण जगात सगळ्याला जास्त किंमत, मायबापाला किंमत सोडून बाकी सगळ्या जगाला किंमत देत फिरतोय. हे जगाचं सगळ्यात मोठं वाईट दुर्दैव आहे. तुम्ही जर माझं युट्यूबला ऐकलं असेल तर मी हजारदा बोलून गेलोय, कितीदा तरी बोलून गेलो. आमच्या गावातलं एखादं पोरग जर संभाजीनगरच्या सिडकोच्या बस स्टँडला जाऊन उभं राहिलं आणि त्याला इकडं कुठं जायचं असेल आणि एसटी मिळत नसेल, ते पोरग जर गाडीवर निघालेलं असेल ना, तर ते पोरग गाडी सुद्धा असं स्टाईलमध्ये पळवत पळवत जातं. आणि त्या बस स्टँडच्या समोर जर एखादी जर्सी गाय किंवा एखादी रस्त्यानं चालणारी जर गाय दिसली ना, तर गाडीवरून गायीच्या पाया पडतं. बघा तुम्ही, गाडीची स्पीड 80-90 ची, क्लच दाबून धरणार, घेर कमी करणार, गाडीवरून पाया पडणार. पण तेच पोरग जर घरी आलं आणि त्याच्या आईनं जर एखादं काम सांगितलं ते जर काम करत नसेल ना, तर मला वाटतं गाडीवरून पाया पडणाऱ्या गोभक्ताला गोमातेनं असा आशीर्वाद द्यावा की घाली लोटांगण पुढं धरीन पटांगण अशी अवस्था त्याची व्हावी. त्याचं एकच कारण आहे दादा, काही पोरं रस्त्यावरच्या गाईला किंमत देतात आणि मित्राच्या आईला जास्त किंमत देतात. एखादा मित्र आणि त्याची आई जर घरी आली ना, काय काकू, कशा आहात काकू, बऱ्या आहात का काकू, तब्येत काय म्हणते काकू, काकू तुमची तब्येत फारच खराब झाली ना काकू, म्हणजे मित्राच्या आईला. आणि घरातली म्हातारी खोकू खोकू मिली तरी त्याच्याकडे बघायला तयार नाही. हा देश त्या दिवशी महासत्ता होईल, हा देश त्या दिवशी सुजलाम सुफलाम होईल, ज्या दिवशी या देशामध्ये गोठ्यातली गाय आणि घरातली माय ही आनंदानं आणि व्यवस्थितरित्या जगेल. म्हणून इथं बसलेल्या सगळ्या लोकांना सांगणार, बघा तुम्ही दादा, हा 15 ऑगस्टचा उत्सव अख्ख्या गावागावानं सगळ्यांनी साजरा केला. दादा सगळ्यांनी भारताचं वर्णन केलं, कितीतरी सगळ्या जगानं त्याच्याकडे पाहिलं. 15 ऑगस्टचा दिवस आपल्याला माहिती आहे, 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, आता येतोय 17 सप्टेंबर, 1 मे. 17 सप्टेंबर फक्त मराठवाड्यात, बाकीकडे नाही तो, कारण मराठवाडा मुक्ती संग्राम दिन मराठवाड्यात केला जातो. 15 ऑगस्ट 1947ला भारत स्वातंत्र्य झाला, परंतु मराठवाडा स्वतंत्र नव्हता. त्याचा लढा म्हणजे मराठवाड्याच्या स्वातंत्र्याचा लढा. मग असो बऱ्याच गोष्टी आहेत. म्हणून इथं बसलेली जी सगळी लोक आहेत ना, त्या सगळ्यांना सांगणे, स्वतःच्या बापाला स्वतःच्या आईला जपा. गुरुजी, मी माझ्या अख्ख्या खानदानातला मी पहिला महाराज आहे, याचा मला अभिमान आहे. बरेच जण म्हणतात परंपरेत असावा, रक्तात असावा. नाही दादा, मला या गावात दुसरी गोष्ट अशी वाटली की तुमच्या गावातल्या सगळ्या म्हातारे मंडळींनी लेकरांना सप्त्यामध्ये येऊ दिलं, हे या सप्त्याचं वेगळेपण आहे. गावातले तरुण मंडळी सप्त्याकडे आले, हे सुद्धा दुसरं कौतुकाचं उदाहरण आहे. नाही तर बऱ्याच भागामध्ये तरुणी पोरं यायला तयार आहेत, पण या गावामध्ये सगळं संगनमतानं घडतंय, याचा सुद्धा आनंद आहे. दादा तुम्ही इथं आलात, बसलात. मी कीर्तन करायला लागलो ना गुरुजी, मला आता राहवत नाही म्हणून सांगतो. मला लोकांनी मोठेपणा द्यावा याच्यासाठी मी कीर्तनकार झालो नाही. मी का कीर्तनकार झालो, मगाशी मला कोणीतरी विचारलं, माझा बाप म्हणला तू कीर्तनकार हो म्हणून मी कीर्तनकार झालो, बस, काहीच कारण नाही. माझा बाप दुसऱ्याच्या शेतामध्ये सालगडी म्हणून काम करत होता. माझा बाप दुसऱ्याच्या घरी सालगडी म्हणून काम करत होता. एकदा तिथे एक महाराज आले, किशोरदादा, आणि त्या महाराजाचे पाय धुवायला माझ्या बापानं पाणी काढून दिलं. माझा बाप घरी येऊन मला म्हणला, बाळा तुला काय व्हायचंय? मला इंजिनियर व्हायचं होतं. मी पॉलिटेक्निकचा विद्यार्थी, पुन्हा आर्ट्स फॅकल्टीला आलो. मला इंजिनियर व्हायचं होतं. पप्पांना सांगितलं, पप्पा मी इंजिनियर होणार आहे. वडील म्हणले, मला इंजिनिअरिंगचं काही कळत नाही, फक्त माझी इच्छा आहे की तू कीर्तनकार व्हावं आणि लोकांनी कीर्तनकार म्हणून तुझी ओळख निर्माण व्हावी. बाप म्हणला कीर्तनकार हो. मी म्हणलं पप्पा जमल का? तुझ्याच्यानं होतंय का सांग. आणि मित्रांनो, जगामध्ये सगळ्यात जास्त मजा कधी येते? जेव्हा बाप आपल्याला चॅलेंज करतो आणि ते चॅलेंज पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्न करतो. हे जगातली सगळ्यात आनंदाची गोष्ट. बाप म्हणला कीर्तनकार हो. आता माहिती झी टॉकीजला कीर्तन झाले, पण गुरुजी माझ्यासाठी काम हळवा क्षण आहे. माझं झी टॉकीजला कीर्तन लागलं, किशोरदादा प्रामाणिकपणे गादीवर उभा राहून बोलतोय, खोटं नाही बोलणार. माझ्या बापानं त्या दिवशी टीव्हीला हळद कुंकू लावलं होतं, टीव्हीला. आणि मी माझ्या बापाला नंतर कुतूहलाने विचारलं होतं, पप्पा टीव्ही जुना आहे, जुन्या टीव्हीला हळद कुंकू का?
माझ्या अडाणी बापानं उत्तर दिलं होतं, या डबड्यामध्ये आतापर्यंत दुसरे हिरो बघितलेत, आज माझा हिरो डबड्यात गेलाय म्हणून डबड्याची पूजा. दादा आपल्या बापासाठी जर आपण हिरो असू ना, मला वाटतं आपल्यासाठी सुद्धा आपला बाप हिरो असावा. बस एवढं सांगायचं, एवढंच सांगायचं. एप्रिलमध्ये जरा जास्त कार्यक्रम झाले, तब्येत खराब झाली, आई म्हणली नको जाऊ कार्यक्रमाला, बस एवढी मरमर काय करायची नाही. बस मी नाराज होऊन बसलो होतो. पप्पा बाहेरून आले, काय झालं रे? मला पप्पा आई नको जाऊ म्हणाली कार्यक्रमाला, तब्येत खराब. जाय एवढं सीजन असते पुन्हा काय. हे बापाचं वाक्य आहे, हे खरं बोलायलोय. जाय आणि आता कष्ट करशील, आता घाम गळशील तर उतारपणामध्ये आनंदात जगशील, आणि आता मजा मारत फिरशील ना तर उतारपणामध्ये कष्ट करत फिरावं लागेल. हे बापानं सांगितलेलं तत्व. मला वाटतं तुम्ही सुद्धा तुमच्या बापाला किंमत द्या. आम्ही नको त्याला किंमत देतोय. मॅच बघताना जर धोनी आऊट झाला तर पोरं म्हणते टायगर हारला, आणि त्यानं 6 मारला तर पोरं म्हणते बाप तो बाप असतोय धोनीला. अरे नको त्याला बाप म्हणण्यापेक्षा स्वतःच्या बापाला बाप म्हणा आणि स्वतःच्या बापाला इज्जत द्या. बस मला जास्त काही सांगायचं नाही. तुम्ही ऐकून घेतलं, तुम्ही मला बोलवलं, कारण मायबाप जगातली सगळ्यात मोठी ताकद आहेत. मायबाप आपल्यासाठी काय सांगू. आता मला नारळ देताल ना प्रल्हाद बाबा? द्यावंच लागेल बाबा. नारळ दिलं जातं पहा. तुम्ही दुकानात जर गेलात नारळ देवासाठी घ्यायला, कसं घेता हो? मोकळं सांगा, 1 मिनिटाचं. कसं घेता? पाण्याचं घेता का बिन पाण्याचं? पाण्याचं का बिन पाण्याचं? देवाला पाण्याचंच नारळ लागतं, बरोबर? कशामुळं मलाही माहित नाही, पण देवाला पाण्याचंच नारळ लागतं. त्याचं कारण सांगू. ज्या नारळात पाणी आहे, ज्या नारळात खोबरं आहे, त्या नारळाला किंमत आहे. आपलं आयुष्य म्हणजे नारळ आहे, आणि आपल्या आयुष्यरूपी नारळातलं खोबरं म्हणजे बाप आहे, आणि पाणी म्हणजे आपली माय आहे. जोपर्यंत हे तोपर्यंत आपल्या आयुष्याला. संतोष नारायणकर नावाचा परभणीचा कवी म्हणतो, ऐका ऐका दोस्तानो, ऐका ऐका दोस्तानो, ऐका ऐका दोस्तानो, माया बापाची कहाणी. बाप नारळी खोबर अन माय नारळाचं पाणी, माय नारळाचं पाणी, माय नारळाचं पाणी. म्हणून जोपर्यंत ते खोबरं आहे, ते पाणी आहे, तोपर्यंत त्याला जपा. एवढाच आशावाद तुमच्या समोर व्यक्त करतो. तरी न्यूनते पुरते अधिकते सरते, करून घ्यावे तुमते विनंती असे. बोलिलेले कुरेवेडी वाकुडी उत्तरे, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. एकच काम करा, मृदंगाचार्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. त्यांचा पकवाज जसा दणक्यात वाजलाय, तशा इमानदारीनं दणक्यात टाळ्या वाजल्या पाहिजेत. दुसऱ्या टाळ्या माझे हे सगळे गुरुजन वर्ग, गायनाचार्य मंडळी, जोरात. तिसऱ्या टाळ्या. बाबा वय काय तुमचं? 75. या जगात 75 वर्षाचं म्हातारं 2 तास एकाच ठिकाणी उभं राहू शकतं. तो वारकरी संप्रदायाचं कीर्तन आहे, दुसरीकडे नाही. आमचे आदरणीय हार्मोनियमवर असणारे काका महाराज, इथं विचार मंचावर उपस्थित असलेली सगळी महाराज मंडळी, या कार्यक्रमाचे आयोजक, नियोजक, संयोजक, सप्त्याला मदत करणारे, सप्त्यामध्ये पंक्ती देणारे, आज ज्यांनी मला बोलवलंय त्या आजच्या कीर्तनाचे यजमान कडुबा पवार पाटील यांचे सुद्धा जाहीर आभार. तुमच्यामुळं हा योग माझ्या नशिबामध्ये आला. बस दादा, ह्या सप्त्यामध्ये दुसरी एक टाळ्या सगळ्यांनी वाजवा. इथं चटया आतरणारे, चटया उचलणारे, स्वच्छता करणारे, सप्ताह यशस्वी व्हावा म्हणून अहोरात्र प्रयत्न करणारे कार्यकर्ते, यांच्यासाठी दणक्यात. आणि शेवटच्या टाळ्या साऊंड सिस्टीम, कॅमेऱ्यावाले. टायटल चांगलं द्या भाऊ. किती हसविता महाराज, चांगलं द्या टायटल. टायटलनी घोटाळे झालेत. टाका पण टायटल चांगलं द्या. आणि काय हुकला असलं तर तेवढंच कट करा आणि डिलीट करा. झालं ना परवा दिवशी. दादा होते की तिथं. सगळ्यांना या ठिकाणी आभार व्यक्त करतो. बोलण्याच्या ओघात एखादा अभद्र शब्द निघाला असेल, कोणाला वाईट वाटलं असेल तर उदार अंतक करणारं तुमचं लेकरू आहे असा विचार करून माफ करा. शिकतोय, धडपडतोय आणि प्रयत्न करतोय. बोलताना चुकतोच माणूस, एखादा सिद्धांत, एखादा दृष्टांत. आता सुरुवात केली आहे दादा, और बहुत कुछ बाकी आहे.
कहीं जीत बाकी है, कहीं हार बाकी है, अभी तो मेरी जिंदगी का सार बाकी है। यहाँ से चला हूं मैं नई मंजिल की तरफ, अभी पूरा किया वो एक खाली पन्ना था, अभी तो मेरी जिंदगी की पूरी किताब बाकी है। ती किताब तुमच्या आशीर्वादानं पूर्ण व्हावी हा आशावाद व्यक्त करतो आणि आपण मला बोलवलं त्याबद्दल आभार व्यक्त करून या ठिकाणी थांबतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली तुकाराम ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय बोलिलेले कोणी वेळी वापुडी उत्तरे क्षमा अपराध उठू नका जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु जोग महाराज सब संतन की उठू नका उठू. भगवंताच्या कृपेने साधू संतांच्या कृपाशीर्वादाने चालूत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्त्यामध्ये 6व्या दिवसाची सेवा महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार सर्व तरुणाचं एक उधार धडधडतं असं वक्तृत्व श्री हरिभक्त पारायण अविनाश महाराज यांनी सुश्राव्य अशी कीर्तनरूपी सेवा आपल्या गावात केली. मी सर्वांना अशी विनंती करतो की त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. या कार्यक्रमासाठी जे आज उपस्थित आपल्या इथे मान्यवर लाभलेत ते जोगदंड भाऊ, आपल्याच मुकुंदवाडीचे डांगे मामा आणि सुनील महाराज नागरे, आमचे राऊत महाराज इथे करून सर्व गायक मंडळी वादक मंडळी हे सर्व या कार्यक्रमासाठी उपस्थिती लागली. सर्व गावकऱ्यांतर्फे त्यांचे खूप खूप धन्यवाद. आज आपल्या सप्त्याचा 6वा दिवस संपला आणि राहिलेत आता फक्त किती दिवस? परवा काल उद्या सगळे कार्यक्रम थोडा टाइम बदलून होईल, म्हणजे लवकर होईल. उद्या सकाळी काकडा होईल, काकड्याची पण पूजा होईल. 8 दिवस तुम्ही काही सकाळी 4 वाजता उठून कोणीच आलं नाही, उद्या येऊ शकता आपण, म्हणजे यावंच पडेल पूजासाठी. त्यानंतर ज्ञानेश्वरीची पण सांगता होईल. 8 दिवस आपण ज्ञानेश्वरीचं चिंतन करू शकलो नाही, वाचू शकलो नाही, पारायणाला बसू शकलो नाही. आणि बाबांची पण अशी इच्छा असायची की जास्तीत जास्त लोक ज्ञानेश्वरी पारायण केलं पाहिजे. हे माझ्यापेक्षा तुम्ही खाली बसलेल्यांनी जास्त लोकांनी बघितलेलं आहे. त्याकरता उद्या सर्वांनी ज्ञानेश्वरीचं पूजन करायला यायचं आहे. त्यानंतर गाथा भजनाचं पूजन सुद्धा करायला सगळ्यांनी यायचं आहे. त्यानंतर हरिपाठाला सुद्धा सर्वांनी लवकरात लवकर यायचं आहे. तसेच आज ठरलेले सर्व कार्यक्रम आपले वेळेच्या वेळी झाले. त्यामध्ये आज ज्यांनी या कीर्तनाची सेवा घेतली ते असे आपले कडबा पाटील पवार यांनी सेवा घेतली होती. त्यानंतर जे आजचे अन्नदाते ते सकाळचे अन्नदाते हरिचंद्र अवताडे आणि संध्याकाळचे अन्नदाते कचरू राख आणि रतन गिरे यांनी दोघांनी आणि कडबा पाटील पवार यांनी महाराजांच्या हस्ते नारळ घेऊन जायचंय. तसेच आपण 8 दिवस या कार्यक्रमासाठी जे आपल्याला पाणी लाभलं 8 दिवस फिल्टरचं आणि साधं पाणी डबल कचरं सुद्धा टाकायला आपल्याला ट्रॅक्टर दिलं ते असणारे संदीप अशोक पवार आणि फिल्टरचं पाणी दिलं ते असणारे अर्जुन राव साहेब जौ यांनी आपल्याला दिलेले. त्यांच्याबद्दल जरा जोरदार टाळ्या वाजवा. यानंतर तुम्हाला बसून याच्यासाठी ठेवलं, मी पण जास्त वेळ घेणार नाही. आज खरं तर महाराज मला आल्या म्हणले होते कीर्तन झाल्यावर मी बसणार आहे आणि गुरुजीचं भजन ऐकणार आहे, दिवटे गुरुजीचं. पण त्यांचा आज आवाज बसलेला आहे, ते उद्या आज पण म्हणणार आहे थोडं आणि उद्या पण म्हणणार आहे. आता लगेच आदरणीय गुरुजी सदानंद गुरुजी आणि आमची दिदी वैष्णवी दिदी हिचं सुश्राव्य असं भजन होणार आहे. सगळ्यांनी ऐकायचं इथंच बसून. चला ऐका. अय ऋषी 2 मिनिटं राहिलं नाही की बैस ना खाली. तू अर्थ काय वाजव. खरंच महाराज तुमचा परिचय नाही ऋषी महाराज सोबत, पण मी करून देतोय.
ऋषी महाराज कोणाकडे शिकायला गेले नाही, पखवात कुठंच शिकले नाही बरं का. त्यांना त्यांच्या गुरुजींचा आशीर्वाद आहे, म्हणजे त्यांच्या वडिलांचे गुरुजी विष्णू महाराज कोल्हापूरकर, ते आता सध्या नाहीये, त्यांचे आता आपेगावचे, त्यांचा आशीर्वाद आहे त्यांना. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा एकदा. या ठिकाणी भजनाला आपल्या इथं आजूक लागलेले आदरणीय दादा महाराज पाटील. तुकाराम 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 तुका आ तुकाराम 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 आ तुकाराम 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 आ तुकाराम 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 जय जय विठ्ठल.